असं जर काही नाव विचारत संत साधूस नाही असे नाव सांगता येत नाही बाबा. मग या बहिणी रांता रांता बी जर बाजून घरवाली बाई येऊन ना एका देवधर्मच आवाज का माय वो हा का हो ताई ती बाजूवाली ओ माय सासूल बी अशी जुलू जुलूच करत अशी धरू धरूच करत आया माय जुलू जुलू करत नाही धरू धरू करत आहे चाव्या मग तुला उद्धारूच आहे का काकू. हा जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नामचिंतन हाच एक बेनिफिट आहे. हा भगवंताचं नामचिंतन केल्याचं बेनिफिट भेटणार आहे. आई धरू धरू करत नाही जुलू जुलू करत आहे यावर काय गवा नाही बहिणी बरोबर आहे का नाही. हा मातंग ऋषींची सेवा करत होती माय. एके दिवशी गुरुजींचा प्रसंग आला. बापू साहेब गुरुजींनी सांगितलं भाई बेटा शबरी अब मुझे जाना पड़ेगा. गुरुजी कहाँ जा रहे हो. बेटा मुझे भगवान का बुलावा आ गया है मुझे निकलना पड़ेगा. काय झालं बसायला त्रास होतो लांबून आलेत म्हणल्यावर त्रास होणारच वयाचे. एवढं बरं आहे वा सहज बोलाय ना तरी वातावरण तयार करा ना लोक ते बरं हे नाही ते काही काही ठिकाणी आपण बोलून ते असे सुधरत नाही. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. मारवाडी काकाचं घर होतं. माझा पिशवी ठेवला. काकून चहा आणला. चहा एवढा टेस्टी होता का मी म्हणलं चहा जर एवढा खास आहे तर जेवण लय खास मिळेल राव म्हटलं. ते काकूनी चहा द्यावानंतरच अंदाज लागला ना जेवण बोलतं भारी बेटी म्हणून. नेमकं त्या काकूनं त्या मारवाडी काकाला विचारलं म्हणजे महाराजांना विचारणं जेवायला काय बनवायचं. आता त्या मारवाडी काकाने त्यान भाषा मग विचारलं म्हणे महाराज म्हणतं काय म्हणे सोगरो खावा नाही का फलको. आत्मा सोगरो बी सुधरे नाही फलको बी समजे नाही. मी म्हणतो आई फलको जरा हलकट वाट राहिला मी सोगरो सांगते. रात्री जेवणले बसलो तो काका ताजा डाळ भात खाय मला बाशी भाकरी ना कालाठी दे. मी नाही म्हणू सोगरून काकू करे आग्रो म्हणतो उचल ओ माय. बोलणं तर कळलं पाहिजे बरोबर आहे का नाही. हो बोलणं कळलं पाहिजे नाही तर बऱ्याच ठिकाणी पाहिजे होते. एकदा सुरुवात मागव मी नवीनच होतो पोरगट होतो कोणत्या मागे बसू नाही सुरत जायला तू कीर्तनले. आता रिक्षावाला आपला वय काय जातस गावकडनं पण त्यासले असं वाटत मी जर महाराजले वय केली ना गाव का भाडं द्यावं नाही. तो मंदोडी येऊन सांगे म्हणे महाराज केम छे म्हणतो मी जेम तेम शे आहे ती भाषा सुधरत नाही काय सांगे मानू केम छे म्हणे महाराज मी जेम तेम शे रे आप्पा. हो पण इथं बोललेलं तुम्हाला कळतंय म्हणून मला जरा आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल शबरी आईला गुरुजींनी सांगितलं बेटा शबरी अब मुझे जाना पड़ेगा. कहाँ जा रहे हो गुरुजी. बेटा मुझे भगवान का बुलावा आया है मुझे निकलना पड़ेगा. शबरी आई सांगते देवा साधू बाबा तुमच्या भरोशावर एवढी अरण्यात राहत होती आता तुम्ही मला सोडून गेलात म्हणल्यावर या अरण्यामध्ये मी एकटी राहायचं तरी कसं. गुरुजींनी सांगितलं बेटा तुला माझा शब्द माझा तुला शब्द इथं कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. हो आणि अजून सांगतो बरं का काही लोक जातीपातीचा परमार्थ करतात. एक प्रसंग असा सुद्धा होता की शबरी माता मातंग बोलू नका मातंग ऋषींची सेवा करत होती. मातंग ऋषींची सेवा करत होती. विचारलं बेटा तू कोण आहे म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरिया. हे ते शिष्य परिवार ऐकत होते गुरुजींचे. शिष्यांना असं वाटलं की भैया ही भिल्ल समाजाची शबरिया आणि हिनं जिथं सडा रांगोळी केलेली म्हणजे हिनं सगळं फिरून स्पर्श केलेला या भूमीला म्हणजे ही भूमी अपवित्र झालेली आणि आपण या भूमीवर चालतोय म्हणून आपण सुद्धा अपवित्र झालो. मग कुठंतरी आपल्याला स्नान करावं लागेल स्वतःला हो स्वच्छ करून घ्यावं लागेल. जे रोज स्नान करत होते ना त्या सरोवरवर तिथंच नेमकं जिथं पाण्यात स्नान करत होते त्या पाण्याचं रक्त झालं. ते साधू पडत पडत आले गुरुजींना सांगायला लागले गुरुजी जिस पानी में हम नहाते थे ना उस पानी का खून बन गया है गुरुजी. गुरुजींनी सांगितलं अरे त्याचं रक्त होणारच होतं कारण तुम्ही ज्या मायचा अपमान करून गेलात ती कोणी साधारण नाही. ती स्वतः जगाच्या मालकाची भक्त आणि भक्ताचा अपमान माझा भगवंत सहन करत नाही. मग त्या रक्ताचं जर पाणी बनवायचं असेल ना तर शबरीचे पाय धुवा आणि तिच्या पायाचं तीर्थ त्या रक्तात सोडा. त्या रक्ताचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. ही भक्ती असते महाराज. शबरीला सांगितलं बेटा तुझी भक्ती एवढी खरी आहे ना तर इथं कोणी परपुरुष येणार नाही. जो कोणी येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. महाराज शबरी माता वाट बघत होती. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला निघाले. एका ठिकाणी प्रभू रामचंद्र लखनजीला सांगतायत लखन अरे भैया सुन मेरी बात. कौवा भैया अरे लखन सुनना अरे अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखन जी ने कह दी बात भैया हम 14 साल तक हम अपनी माँ को नहीं मिल सकते. 14 वर्षापर्यंत आपण आपल्या मायला भेटू शकत नाही. प्रभूने सांगितलं अरे 14 वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट करत नाही रे मी 82 वर्षाची होईस तोपर्यंत वाट बघते ना त्या मायची गोष्ट करायला म्हणले. माझा जगाचा मालक लखनजीला घेऊन निघाला. गेल्याच्या नंतर शबरी आई वाट बघत होती आणि शबरी आईचा अंतकरणातून धावा चालू होता. हे कब मेरे राम जी का वन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. वाट बघत होती शबरी आई. जगाचा मालक लखनजीला घेऊन आला कुटियाच्या समोर. शबरी आईने गुरुजींचे शब्द आठवले. गुरुजींनी सांगितलं होतं शबरी
तुझ्या कुटियाच्या समोर जो पण येईल तो जगाचा मालक येईल, दुसरा तिसरा कोणी येणार नाही. शबरीला पटलं, प्रभू आलेल्या. आणि जेव्हा जवळ आले प्रभूंना ओळखलं, पण शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते. तेव्हा लखनजीनं प्रश्न केला, आई जगाचा मालक तुला भेटायला आलेला आहे, तरी तुझ्या डोळ्यातून अश्रू काऊन वाहत आहे? म्हणले काय कारण आहे? शबरी आईने सांगितलं, बेटा जगाचा मालक माझ्या कुटियाच्या समोर आहे, गोष्ट खरी आहे, पण रडण्याचं कारण असं आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी संस्कृती, अशी परंपरा आहे, साधू संत दारात आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. आणि तो नियम पुरा पाया तुम्ही. साधू संत आपल्या दारात आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. मलाही वाटतंय जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी माझ्या कुटियाच्या समोर आहे, मला देवाचे पाय धुवायचे आहेत. पण लखन लहानपणीच मायबापांचा त्याग केला, घराचा त्याग केला, संसाराचा त्याग केला, मला पाणी प्यायला ग्लास नाहीये, माझ्याकडे भांड नाही रे. देवाचे जर पाय धुवायचे असतील तर माझ्याकडे पात्र नाहीये पाय धुण्यासाठी, म्हणून मी रडायली. महाराज माझ्या लखनजीनं गोड उत्तर दिलं, आई देवाचे पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडत्या? हो रे लखन, आई देवाचा पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही, तर तुझी पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर आहे. दादा जगाचा मालक भेटायला आला, शबरीचे भाव बघितले. हो, आणि नुसते भाव बघितले ना तर शबरीची उष्टी बोर जगाचा मालक, भिल्लनीची उष्टी बोरं खातो माझा जगाचा मालक. जात बघितली का? जात बघितली, अंतकरणातला भाव बघितला महाराज. आणि ज्याचा भाव चांगला त्याचा देव खूप नजदीक असतो. हो, आणि आपण सांगस जातीपत चांगले, तुमना गाव चांगला दिखे ना मला बापून त्याने सांगा, आमना गावात जातपातना काही विषय नाही म्हणे महाराज. अरे 13-14 जाती एकत्र मिळीच नाही राहतच, नाही ते काही लोक जातीनं बोलता पुळकारास. हो, पण तुम्हाला सांगू काही लोक दिसायला आपल्या हलक्या जातीचे तुम्ही म्हणतात, मी अजिबात मानत नाही. मी माणूस एक जात मानतो, स्त्री दुसरी जात मानतो. आणि अजून काय भाऊ तुमले पटस्तोय उठी राहणार, पटस्तोय ही राहणार, काय चालू आहे भाऊ? कीर्तन आहे रे हो आप्पा, याल कीर्तन म्हणतो रे काका, यासनी ती बोरीन पाहिजे दांगडो घाल दिना, उठू नका रे आप्पा सोन. खरं तर मला प्रति कीर्तनातून सांगावं वाटतं, अशी पोरं उठतात ना, माया हो तुम्ही माझ्या माया आहात, माझ्या बहिणी आहात, तुम्हाला मला हक्कान सांगावं वाटतंय. पोरांना घरूनच शिकवायचं, आपण कीर्तनाला जातोय कीर्तनातून उठायचं नाही. आणि तुमले सांगत यासना डोका चालन करता असले चांगलं बिखा वाढत जावा. हा तुम्ही असा 10 मादरेले ना, संध्याकाळ खिचडी, शाळा माबी खिचडी, सकाळी माबी ती रातनी खिचडी, तैशी डबा मा खिचडी खाय काय बट आलं दवी घ्या मग सकाळी चालतात नाही त्याच ना, यासले भाजी भाकरी खावडा जावा बहिणीच बोलता 10 मादरेची तुम्ही खिचडी ना. हो, आणि ते मला राजकारणाशी काही संबंध नाही आपला, पण मोदी साहेबच ना असा उपकार घ्या ना बापूसाहेब. हा इथला उपकार जायचे ना, मोदी साहेबच ना, तांदूळच ना बारामा, पहिले तांदूळ भेट येत नाही, खिचडी ना पाहुणचार आहे, पाहुणा पैसे जरी येत ना, गरीब लोक आहे ना, पाहुणा पैसे ना सांगे घर म्हणा कोणीतरी एकच सदस्य बसाडे जेवाले, खिचडी कुठे नको जाऊ असं, खिचडी कुठे नको जाऊ म्हणशील घर म्हणा एकच सदस्य जेवायला बसाडे, इतका तुटवडा होता तांदूळ ना. हो, आता इथला नेतात पिटी घ्या ना तांदूळ ना, आता संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजनी कासा जुकरस हो म्हणा, बापरे पंधरा रे पडा रे गोदडलं यारे भाऊ, आज बी खिचडी दड काय रे भाऊ आई बहिणी. बाकी नसले बाकी नसले हिंमत नाही होत बाईल बोलानी, खिचडी का बरं आणली असं, या पडी पडी नको थरक बी भरायला ना, अंगले काटा बिराना सर्दी गोई काशी गोई पडसं बी भरायची, अरे सर्दी खाशी पडसं एक कजे रे आप्पा तू असा भेम काय काम सांग राय ना. बहिणी पण 2च भाकरी टाकत जा, नवरा बायको अर्धे अर्धे खायलो, दोन्ही पोरेले अर्धा लिखावाल देव, पण भाकरी दडका जाऊ सोनचिडी सोन तुम्हाला खिचडी परसा ते चांगला पोरेला तल दवी घ्या. पहिला म्हातारा होतात ना, ज्या 50नी पुढला काका आहे त्यासले विचारा, त्यासनी माय दुपारले जर भाजी सरी जाय ना, बाकर ना नाही कोई ना काला मोठेवर तेल टाक दे, गुळ चुळी दे, गुई तेल ना काला खाय भाऊ. हा असं खावाल होतं मनीषन, असा म्हातारा दानगला राहत ना, आवतले जर बैल चाले ना त्याला एकच गुदाव बसाटे. हा हाती ताकदच राहिली नाही. दुपारना परी एक बाईन तर कमाय म्हणे, बकरी दूधनी बकरी फिर राहिली म्हणे, 2 पोरे होतात, बावड्या वैरे बकरी गली मा एकली फिरायने धरलंय म्हणे, बावड्या घ्या कांदारीन लई ना बोलू नका, कांदारीन लई ना घर मा, माईने दरवाजा बंद करली ना, मोठाल म्हणे तंगडा धर, मागलाल म्हणे शिंगडा धर, एकनी तंगडा धरात एकनी शिंगडा धरात नाही, आई बहीण दूध दो बटणी, बकरीन जशी लात माने पुल्ला पुल्ला बितडा, मागला बितडा ना, आई बहीण बोगनी जा आपले घर, तिन्हीचले बकरीने आहे पाड म्हणतो खावाले चांगलं नाही ना महाराज. ताकदच राहिली ना, आमना दोंडाचा मग 23 वर्ष ना पोऱ्या गया मग पाटा गुंडाई गुंडाई हात बांधी फिरायला म्हणतो, काय रे बावड्या हातले काय वगैरे काय नाही म्हणे महाराज, हात मुडी घ्या म्हणे, म्हणतो कस काय रे भाऊ, काय नाही म्हणे महाराज, मागे ते बकरीन गोमाल दिलं म्हणे, तुम्ही गंदा माल बकरीन गोमाल दिला ना, हात मोडली ना तू, खावाले चांगलं नाही महाराज, चांगलं खावाडा जाऊ बहिणी सुद्धा का तुम्हाला पाय पडत, पण आई बंदच करते तुम्ही. या बहिणीने बोलता दामाद राहिले बापूसाहेब, असा नवरा बसला नका कॉटवर खुर्चीवर, संध्याकाळी नका नवराला तर खिचडी माय डोकं बी बोलतं गणगण कराय ना, हात पाय बी दुखी राहणार, काव माय खिचडी टाक देऊ
बोलता दामा धरेले बाकीने बाईस नाही. त्यामुळे त्या पोरींना डोकसा चालतात नाही बहिणीच. आणि ना मन कीर्तन राह नका सांगितले दकरे कीर्तन मजा ना उडजो नको रे तो उजी नीचे रे. विठ्ठलीपातीला अजिबात व्हॅल्यू नाही. काही काही लोक हलका भारी म्हणतात पण मला माहिती आहे म्हणजे असं नाही मी तुमच्या गावात सांगतोय म्हणून नाही. माझं प्रत्येक या अभंगावर चिंतन ऐकाल तर तुम्हाला ऐकायला भेटेल. हो आदिवासी लोक अजिबात कमी राहतात ते त्यासल्या तुमना गावनं वातावरण मला माहित नाही पण 100-99% आदिवासी लोक नासरास ना त्यासले लगीन मा कोणातरी लगीन आहे पण त्याला दुसऱ्याला हात धरी वन्न पडीन असं कधीच राहत नाही. हात धरीन वन्न पडत असं बस का. फक्त वाजा वाजायला पाहिजे बाळा. नुसता वाजा वाजायला पाहिजे तरी बट्टा म्हणा आदिवासी भाऊ नाचायला सुरू होई जात. अरे बँड कितला भारी राव काल कराव बँड नको कराय ना नुसतं दपड कराय ना अडंकीच नाही अडंकीच नाही अडंकीच तरी सुद्धा नाचताच म्हणतं भारी बँड ना काही संबंध नाही. हा ही सत्यता आहे बरं. मन आदिवासी भाऊसले काहीच नाही असं आबा गोबा काही मनमा कपट कुपट काहीच नाही. वाजा वाजना नाच नाही नाची लेवाना. हा आपला स्वतःला शाव जात ना म्हणणारा तसा आला किंवा मग कोणीतरी नातेवाईक जातं चला ना भाऊसाहेब थोडं नाचायला. हा दरी वल्ल येतं अव बर गर्दी माऊ बरास आपल्याला जमत नाही तू शिलग रे. हो हो करजदार ना अडे निघ तू नको जागा अटकाव शिलगातून दर सांगतात. हा अगो सांगच त्याच ना आदिवासी लोकेस मासा देखील का की नवरदेव ना बाप किंवा नवरदेव ना पाहुणा असा जेवता जेवता ऋषीन बसेल असं देखील का तुम्ही कधीच नाही. कारण त्याच ना नवरदेव ना बापी नवरीन बापली बी तिथलाच अधिकार राहस बरोबर आहे का नाही. जवायली बी तोच अधिकार राहस. आणि मला असं वाटत ना माणूस नाही ना थोडं समजदारी जीवन जगायला पाहिजे. काय काय लोकेश लोक ताटा राहस आपला असले बाकी नसले ना अशी पंगेत चालस आणि तू जवाई घरात फिरस पंगेत ना आजूबाजू सासरा येस का हो भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही आपल्याला कोणी सांगितलंच नाही का बा तुला फुटीन पाठा बांधा घ्या या लोक्या खाय रा ना तू का रे चेंद्र तू बुक्या बुक्या वातळा वय जाशी रे तू कोणती गरमी माझी रे ओ आप्पा काय जगतात लोक काय जगतात महाराज. आको सांगस आदिवासीच मा एखादी नवरदेवनी माय पंगत माई जेवता जेवता उठीन बाहेर निघाले असं तर केले का. ज्या स्वतःला बारी जात ना म्हणतास ना त्याच तसं करतास. मी एक लग्न मागू नवरदेवनी माय जेवता जेवता पंगत माई उठीशनी एक कोपराला उभी होती. त्या नवरीकडनं सगळ्या बाया रावण्याकडे ताई खायल्या ना व्याईन बाई खायल्या ना ओ बाईजी खायल्या ना आई बहीण नुसती बारी बरी मी नाही देख म्हणतं या बाईस ना ऐकत नाही वो महाराष्ट्र आपला चांगला संबंध आहे आपले चांगला मानी राहणार म्हणतो लोक मी जाईन सोबत टोकी देऊ म्हणतं ताई बट्या बाया रावण्याकडे थोडं घास खायल्या म्हणतं. हा म्हणे महाराज माल नाही का ना म्हणतो ओ म्हणा बापरे आई बहिणले काय टेकीन उपडी जाई रे माल नाही का ना म्हणे म्हणतं का बरं ताई. हा म्हणे मी नवर देऊन मायशी म्हणतो मग काय पाहिजे मग खोबरान वाटी तरी लाई का म्हणे ताई उलगेल वावर रे भाऊ येडीशे रे भाऊ आई बहीण. हा 10-12 तोडा सोनं घालायचे 5-7 हजारनी साडी नेशिले 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो काढ दिला बानट सुरूत नाही. अरे एकदम साधं आणि सोपं बनून जगायचं महाराज. हो आणि सांगू का साधं बनून जगण्यात ना ते लोक प्रेम बी करतात तिथलं विठ्ठल विठ्ठल आगू सांगस म्हणून आदिवासी लोक आहेत ना ते बरे गाव मारावा लागेल पहिले ना ऊसतोळा जायत बापूसाहेब ऊसतोळा जायत पहिला पाणी पडे का तो गाव मावनात का तो लग्न चालू आहे त्यास ना आणि त्यास ना खूप खासियत सांगत लगीन मा सुद्धा त्यास ना जवळ 100 माई 70% देवना गाणं राहतात. देवना मारुती रायावर जातस ना त्या डोकावर ते पापडच ना ते टोपलं ठेल रास पापडी उडाया आणि ते शेवाया आणि मग जातच त्या नैवेद्य देवाले आणि त्यास ना गाणं रास ए उठर हनुमान तुला माणस लगीन निघर ना आणि होता तुला देईना असं. हा शाद्र आहे ना बहिणी हा जात नाही आदिवासी बाया पण देवना गाणं म्हणतेस लगीन मा सुद्धा. आणि आपल्या शाव जात नाही बाया कोणी टाकी अंगण मा काढशील काय दिसत राव द्याव नाही काय काय जाणं उपटी काय जाय ना ते यंदा शिलगाय देणी ती काढली राव द्याव नाही कोणी टाकी अंगण मा काढ येडी अक्का विठ्ठल विठ्ठल नाको बर का बाबा या लोकेश नासरास ये राहिले काय बी दिले तर तरी राग रुसवाने बाईसले बर त्या टोपला म्हणा पापडी उडतच कथा काय त्या नव्या साड्या नेशल ती पदर पुदर बी उडी घ्या तरी ये राहिले सुटीले वय नाही का पापडलं नाही काही फिरण ये मायल आली बिनाला आयल वय नाही ये लुगडा बिगडा यस नाही ये काहीच नाही कितला का बोललेत ना ते हेराले राग रुसवास नाही का. आणि हीच भक्ती बघून माझा भगवंत शबरी आईवर प्रेम करत होता आणि शबरी आईची उष्टी बोरं खाल्ली. पहिलं सांगितलं आदिवासी समाजाची शबरी भगवंत जात बघत नाही अंतकरणातला भाव बघतो. चला पुढे अजून सांगतो किती खालच्या लेवलला उतरतो देव सांगतो. एक अजून भक्त झाली ऋषिकेश भैया सुनो भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो लक्षपूर्वक आहे का. एक सकुबाई नावाची संत झाली बाबा. सकुबाई नावाची संत वारकऱ्याची मुलगी होती. वारकऱ्याची मुलगी
लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्माची परंपरा प्रथा आहे, लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करतो. आता सत्यनारायणाची पूजा झाली आणि पूजा झाल्याच्या नंतर पोरीनं सगळं घरातला केरकचरा काढला आणि फेकायला उकिरड्यावर जाते. उकिरड्यावर केरकचरा फेकायला गेली. नेमकं असं घडलं की तिथं कानावर शब्द पडले, हे ज्ञानोबा तुकाराम. तो ज्ञानोबा तुकोबाचा गजर कानी पडला आणि सखूबाईला असं वाटलं आपण वारकऱ्याची मुलगी, लग्न झाले, लग्नाचा दुसरा दिवस डोक्यात विषयच नारा आला महाराज. आणि सखूबाईनं वारकऱ्यांमध्ये सामील झाली, पाठी फेकली आणि वारकऱ्यांमध्ये सामील झाली. कारण वारी करणं हा नित्य नियम होता तिचा, कारण वारकऱ्याची मुलगी आहे. आता सखूबाई निघाली वारीमध्ये. इकडे सासूबाई शोधत्या, सखू काय दिसेना. सासूबाई शोधते, सकू 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 काही दिसत नाही. नवराही शोधतोय पण सकू काही दिसत नाही. थोड्या वेळच्या नंतर सासरे भाऊ आले. सासरे भावांना आवाज दिला, बेटा सकू, अगं मला चहा ना म्हणले प्यायला. सखूबाईने चहाचा कप भरून आणला. सासूबाई म्हणते, का ग सकू, मी तुला सकाळची शोधते, मी आवाज देते, तू मला आवाज सुद्धा दिला नाही. का ग बाई, पहिल्या दिवसाची सुरुवात अशी करते. सखूबाईने सांगितलं, आत्याबाई खरं सांगू का, मी वारकऱ्याची मुलगी आहे, मी वारकऱ्याची मुलगी आहे. मंदिरात हरिपाठ करायला बसली आणि हरिपाठ करत असताना आम्ही कोणाशी बोलत नाही आत्याबाई, मी मंदिरात होती. पण तुम्हाला सांगू का, खरी सकू पंढरपुराच्या मार्गाला लागली होती वारकऱ्यांमध्ये. खरी सकू निघाली, पण माझ्या विटेवरच्या मालकाला असं वाटलं, पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जर माझी भक्त माझ्या नामचिंतनात एवढी मग्न होत असेल, आता तिचा लग्नाचा दुसरा दिवस आहे, तिचे सासरकडचे लोक काय विचार करतील, सकू गेली कुठं न जाणू, लोक काय वाईट विचार करतील. म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं, माझ्या पंढरपुराच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि सखूबाईच्या रूपात सखूबाईच्या घरात कामधंदा केलीत. ऐका न, कामधंदा केली म्हणजे धुणं भांडी केली माझ्या जगाच्या मालकानं, धुणं भांडी केली. एवढंच नाही, माफी मागून बोलतो, सखूबाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली आणि ती इच्छा सुद्धा माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं पूर्ण केली. हा इतका खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. विठ्ठल विठ्ठल. भक्ताची भक्ती बघून पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः सखूबाईचं रूप धारण करतो आणि तिच्या भक्ताच्या पतीची ती सुद्धा इच्छा पूर्ण करतो. किती खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. अजून ऐका, काम्यकवनामध्ये कृष्ण भगवंताने अर्जुन फिरत होते. काम्यकवनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं, एवढं भारी वातावरण आहे, जर काही तर माझी सुभद्रा आली असती तर, जर करता विषय बर का, जर माझी पत्नी सुभद्रा आली असती तर. देवाला वाटलं माझ्या भक्ताची जर इच्छा असेल, त्याची बायको इथं पाहिजे होती, तर माझ्या कृष्ण भगवंतांना थोडाही विलंब न करता सुभद्रेचं रूप धारण केलं. सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या समोर येऊन उभा. अर्जुनानं बघितलं, म्हणले, सुभद्रे मी विचारत, ए पुरव, ए पायावर रे, काय दांड्याला माटी नाही तू, चप्पल काढ द्या पाय माना. ना सुन्नाट सुन्नाट. इथला पोरे त्या चुकाय जातच बापूसाहेब, असले काही खरं बोलत नाही. येला पोरे छानला छानला किडा पाटस. इथला पोरेस कडे काय राग करू. कृष्ण भगवंतानं सुभद्रेचं रूप धारण केलं. सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या समोर आले. अर्जुनानं बघितलं, म्हणले, सुभद्रे मी फक्त विचारच केला, तू इथं आली पाहिजे होती आणि तू इथं लगेच हाजरी लावली. सुभद्रा म्हणते, आपने बुलाया और हम चले आए. आता काम्यकवनामध्ये फिरणं झालं, पण जेव्हा अर्जुन गेले दुसऱ्या दिवशी घरी, गेल्याच्या नंतर सुभद्रानं पाण्याचा ग्लास भरून आणला. पाण्याचा ग्लास भरून आणल्याच्या नंतर सुभद्रेकडे देवानं बघितलं आणि अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघालं, म्हणले, सुभद्रे कालच्या दिवशी जशी दिसत होती का, तशी आजच्या दिवशी काय दिसना म्हणले तू. सुभद्रा म्हणे, काल दिसती तशी, कालच्या दिवशी काम्यकवनामध्ये जशी दिसत होती का तशी तू आज दिसत नाही. पण तिथं दिसणारी ती सुभद्रा जरी होती, पण ती खरी सुभद्रा होती का? तो जगाचा मालक होता आणि ही तर खरी सुभद्रा आहे, फरक तर असणार आहे. हो, सुभद्रा म्हणते, काल दिन तुम्हाला सांगे मी नाही होतो आणि तुम्ही सांगणार मी होतो, मग नेमकं तुम्हाला सांगे काम्यकवनमा कोण होतं. सुभद्राच्या मनात शंका घुसली. आता मी सगळ्या महिला मातांना, सगळ्या माझ्या तरुण भावांना सांगतो, म्हाताऱ्या बाबांचा संसार झाला, त्यांना बोलायला मला काही गरजेचं वाटत नाही. पण कसं आहे ना, मनात जर शंका घुसली, मनात शंका शिरली की माणूस कितीही चांगला असला तरी बाईला वाईट दिसतो. मनात शंका घुसली जर, आणि बाई कितीही पतिव्रत असली, एखाद्या माणसानं वाईट नजरेनं बघितलं की तो शंकानेच बघतो, नाही का. म्हणून मनात शंका येऊ द्यायचीच नाही. हो, समजा एखादा माणूस जर लघु शंकाले, रात्री उठणार 2-2:30 वाजले, लघु शंकाले उठेले, लगेच उठणार. आता साधन होई झाले मोबाईलच ना, लघवी करीन होणार, त्यांना काही काय झोप लागत नाही म्हणून देखील उभो इंस्टाग्रामले कोणा काही मेसेज येत का, सहज मोबाईल जांभली राहता आणि तोच प्रसंग आई बहिणींना डोळ्या उघडी जावं. हो म्हणे, एवढी रात्री मग तुम्ही सकाळी मा उठीन सांगे, तेवढं गरम पाणी काढणं आंघोळले, तिला सांगा ना. ती कोण होती अर्धी रात्री बोलणारी, ओ अक्का कोणी नाही होत, हो बाई निमन म्हणा टाइमपास करा, तू कोण चिडी.
शंका माणसाला एवढी खाली उतरवते का चांगल्या चांगल्यांच्या संसाराचा सत्यानाश करून ठेवला या शंकेनं. हो, शंकालाही बोगस असते. म्हणून आहे ना, कोणावर शंका घ्यायच्या अगोदर थोडा वेळ घ्यायचा, पूर्णतः खात्री करून घ्यायची. जोपर्यंत खात्रीनं खरं होत नाही तोपर्यंत त्या माणसावर शंका घेऊ नये, नाहीतर फालतू चांगल्या माणसालाही बदनाम व्हावं लागतं. हो हा, नाही तर काय काय लोक. आणि तुला एक उदाहरण म्हणजे सांगच मी, शंका इतकी बोगस रास बाबा, शंका एवढी बोगस रास. आम्हाला जुना कीर्तनकार बंडेकर बाबा सांगेत, एक माणूस रस्ता तरी चाल राहता म्हणे, चालता चालता त्यांना पाय बरी घ्या, पाय बरी घ्या, नुसता पुशीन पुढे निघायला पाहिजे होतं. बरोबर आहे ना दादा? पाय बरी घ्या, पुशीन पुढे निघता काय ताण होतं का? पण आव ना मन ना पाय भर ना आव कसा ना होई, गाय नशेन होई, म्हैस नशेन होई, बकरीने लेंड्या होती, काय शेन काय नाही, नुसतं पुशीन निघ जाता. शंका यावं काहीच कारण होतं नाही. पण आव ना आगावपणा मनमा शंका कुशी की पाय कसा ना भरेल यांनी पोटमा लिहिली ना. शंका किती खाली उतरवते. हा हा, हसा तुम्ही, पण विनोद वजा करायचा आहे मला याच्यातून. बरेल पाय हातमा बोल लईऊन आव भाऊ, आणि हातमा नाही नाक लगू पाऊ चालली ना, नाकनी जोडे लई ना तर यांना ध्यान मावून आहे, गाय म्हैस नाही रे भाऊ, आवा आपला पराक्रमशे रे काका. आता आपण अशुद्ध झालोय, मग आपल्याला कुठंतरी स्नान करावं लागेल. गावना बाहेर नाला बाहेर आणता, नाला हात पाय धुवायला उभा राहिना, नाला हात पाय धुवर आणता, जे पाणी गुणकारांसाठी दिलं का त्याच पाणी मग बात ना कसा आपण ना त्या कसा ना होईल. आता शरीर पूर्ण पवित्र झालं, मग तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल. आता तीर्थक्षेत्रावर जाणं तर पैदल जायरंता, पायी पायी दरकोस दर मुकाम जायरंता. एक ठिकाणी असं वातावरण 4-4 किलोमीटर अंतरावर, पाण्याला सारा नाही, उन्हाळा ना दिवस होतात. अहो बावले पाणी पाहिजे होतं, पाणी काय कुठे दिखे नाही, पण एक कुठे दिखे झोपडीना सारा आली शेतातपर्यंत घ्या. एक आजी माय बसली होती म्हणे, माडी मला भलता लांब पेन चाली यायचे, खूप लांब पेन चाली यायचे म्हणे, पाणी ताण लागेल म्हणे, पाणी भेटेन का म्हणे. भाऊ मी दादरवर ना चिडा उडावलेस म्हणे, छोटीशी बाटली भरले, दुपार लागून बाटली पुरस्मान बाटलीनं पाणी सरी या घर जाऊन टाइम म्हणे. म्हणे माडी मला जर पाणी भेटणार नाही मला जीव निघ जाईल. आजी म्हणे भाऊ असं काय माहिती नको बोलूर भाऊ म्हणे, पाणी करता मरशी का? मग पाणी एक पर्याय म्हणे, काय म्हणे, अहो सोपारी खडाशी अहो तोंडमा टाकली तू तोडले वालावर आहे म्हणे. भाऊ सोपारी खडा तोंडमा टाकली ना, 10-15 मिनिटं आजी सांगे गप्पा मारायला लागल्या. 15-20 मिनिटं वय घ्या. आजी म्हणे, आजी हा सोपारी खडा काय फुटी राहिना नाही म्हणे, येडा 6 महिना जाय पोट राहणं, मागाय फुटणार नाही, तू काय चालतं कुठे जाईल. शंका माणसाला जितकं खाली उतरवता येईल तेवढं खाली उतरवते. म्हणून कधी कोणावर शंका घ्यायची नाही, नाही का? सुभद्रेनं देवाला अर्जुनाला सांगितलं, कालच्या दिवशी काम्यकोणामध्ये कोण होती पटकन सांगा. आणि अर्जुनाला पक्क माहित होतं, माहितच नाही देव आहे. अर्जुन तर म्हणत होता तूच होती. दोघांचा वाद चाललेला आहे, अर्जुन पत्नीवर धावून गेला, पत्नीला मारायला धावून गेला. ऐका, पत्नीवर धावून गेला मारायला रागात. धर्मराजानं सांगितलं युधिष्ठिरनं, अर्जुना अरे बायकोवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नसतं, बायकोला मारायचं नसतं मर्दाना. कस काय वातावरण आहे नेमजे मा असा गुचकाय का बघ्यात तुम्ही? पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही. या मारतात नाही ना बहिणी सोन, नाही ना मायच्या. तुम्हाला सांगतो बरं का, पत्नीवर खरंच हात उचलायचा नाही. हा, या हात उचलात नाही बहिणी होऊन तुम्ही बी शांतता आली जावा. तुमनं बोलतं चालत, तुमले जर माहेर ना फोन होणार ना, भाऊ जाईल जर सांगा ना, नाही ते कोणीतरी गरमाना भाऊ बाप कोणा फोन होणार, बहीण तुम्ही माझी तब्येत खराब आहे, तो नवरा सांगत दे काल दिन चालणी जायचो का बरं आजच जासू ना. अरे ते एक जेमतेम मजूर भेटेल तेवढी कपाशी याची मग जाय, तेवढा खेळीस ना काय काम ते करलेन मग जाय का बरं आजच जासू ना. जेमतेम मजूर भेटेल तो नवरा सांगता मग 2-4 कानमध्ये देस तरी मन बहीण बुचडा घालत नाही, एकच सांगत बाळाला पैसा द्या. मग तरी नवरा बी काय करीन, बाकीने बाया उजी आगाव राहते. तेवढं बरं आहे तुम्हाला नेमजरीने बाया समजदार येते. आटे ना कोण सांगे वाटे आखी रक्कम आठ केले ना म्हणे. हा कोण भरेल घरमा दाती घालत. हा कवय तरी बस असं पहिले तर विशाल दादामुळे पैसे राहिले नाही ते 50% जमा करस मी तो येस. शंका घ्यायची नाही माणसानं मनामध्ये कधीच, कोणीच कोणावर नाही. पत्नीनं पतीवर नाही, पतीनं पत्नीवर नाही. हो, या गोष्टी ना माणसाला लई खाली उतरवतात. आणि शंका शिरल्याच्या नंतर बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. म्हणून सांगतो शंका घ्यायची नाही. अर्जुन म्हणत होता तूच होती आणि सुभद्रा म्हणते मी नव्हती. दोघांचा वाद चालू होता. हो, धर्मराजानं सांगितलं अजिबात पत्नीवर हात उचलायचा नाही. तुला वाटतंय ना तुझी बायको खोटं बोलते, तिच्या भावाला बोलवून त्याच्या स्वाधीन कर. पण याला बोलवलं. कृष्ण भगवंत आले, कृष्ण भगवंतांना विचारलं मला बोलवायचं काय कारण आहे. तेव्हा देवाला सांगितलं अर्जुनाने तुमची बहीण खोटं बोलते. म्हणले काय खोटं बोलली? हो कालच्या दिवशी काम्य कोणामध्ये माझ्यासोबत होती ना, आता म्हणते की मी तुमच्या सोबतच नव्हती. मग तुमच्या सोबत कोण होतं अशी शंका घेते म्हणले माझ्यावर, आणि ही माझ्यासोबत होती. देवाच्या लक्षात आलं ही कर्तबदारी आपली आहे, ही कर्तबदारी आपली आहे. कारण माझ्या भक्ताला वाटत होतं इथं जर काही या वातावरणामध्ये माझी पत्नी माझ्यासोबत राहिली असती तर फिरण्याचा काही आनंद आला असता. मी फक्त माझ्या भक्ताचं मन राखण्यासाठी मी माझ्या भक्ताची बायको झालेलो आहे. पण आता याच्या डोक्यातून काढण्यासाठी काहीतरी खेळ करावा लागेल. सुभद्रेचा हात धरला, कुटियातून बाहेर केलं आणि स्वतः जगाचा मालक कन्हैया कुटियामध्ये गेला आणि तिकडनं सुभद्रेचं रूप धारण केलं. हातात दुधाचा ग्लास घेतला आणि अर्जुनाच्या समोर आला. तेव्हा अर्जुनानं बघितलं माझ्या समोर सुभद्रेला बाहेर केलं होतं. आतमध्ये जाणारा भगवंत होता. म्हणजे त्या दिवशी सुद्धा देवाने माझ्यासाठी सुभद्रेचं रूप धारण केलं. मला एवढ्यासाठी सांगायचंय की भक्ताच्यासाठी माझा भगवंत भक्ताची बायको बनायलाही लाजत नाही. विठ्ठल.
अशा भरपूर भरपूर उदाहरणं सांगता येतील. पण आता नेमका ना नित्य नियमाचा आपण विचार केला पाहिजे. कारण 9 ते 11 कीर्तनाची वेळ वाजले किती बाबा? कितला? 10:30 होई म्हणजे तुम्हाला मनकडे आता राहायचे अर्धा तास बोलसू म्हणजे मी तुम्ही सांगशात ते नाही ते तुमले जड असून तुम्ही जर सांगा आवर रे मी लगेच बंद करली सो काय करू? अर्धा तास बोलू का आवरू? कितला? 1 तास बोलू असं बरं. पण मन असं म्हण नाही बापू साहेब. हां पंडित बाबा मन म्हणणं असं बोलू नका. तुम्हाकडे शेतीनं काम शे समजा कापूस लायले फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणायचं कापूस लायचे कापूस लावायला मजूर लायले जे बहीण 20-30 जे बी असे आणि संध्याकाळनं 5 वाजता त्यांना सुटाना टाईम होई जायचे आणि 2-4 चाचे राही जायचे. हां बेकार हुशार आहेत तुम्ही. काय सांगता तुम्ही? इथलं व वाढदे जेवण ते मग काय करा ना बापू साहेब. सगळ्यांनी काय करायचं आता 10:30 वाजलेले मी बोलणार आहे अर्धा तास. तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण मन स्वतःना तत्व असं आहे फुकटनं सोडत नाही कष्टानं सोडत नाही फुकटनं लिहित नाही मी. हो सर्वांनी आता काय करायचं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची हाताने टाळी मुखाने नामचिंतन सर्वांनी भजन करा. नाही आम्ही महाराज लोक म्हणतील तुम्ही बी म्हणा ना जो टाळी वाजवणी भजन म्हणावणी त्याला त्यान बाजूवाला शपथ रे भो बाजूवाला चिंता राही म्हणते हो आपा मी उपडी जासू तू म्हण रे काका. सगळ्यांनी भजन गायचं पंडित बाबा. हा विठोबार त्यांच्याकडे देऊन द्या बाबा तुम्ही बसून घ्या बसून. तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं हाताने टाळी मुखाने नामचिंतन करा. कोणी भजन करा खरं सांगा शपथ आहे तुम्हाला खोटं बोलायचं नाही. बोलू नका. तुम्हाला सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी भजन गायला बरं शपथ आहे खोटं बोलायचं नाही. हां बरं समजा 2-4 लोकेशन म्हणा बाकी नाच देवनी काय दरादरी जायचे का? देवाचं नामचिंतन करायला काहून जायचं? अरे भक्ती करायची ना अंतकरणापासून करायची. हो लोक काय म्हणतील डोक्यातून काढून टाकायचं. अरे विठ्ठल झालं का? झालं हा तुमले गोटाशले भजन करायला सांगतो तुम्ही भजन म्हणा नाही. भक्ती करत असताना एवढं अंतकरणापासून झाली पाहिजे का? तुमच्या गावात साक्षात ब्रह्मांडाचा ध्वनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मंदिर आहे. तुम्ही सर्वच लोक मंदिरात जाऊन दर्शन घेतात का? मला प्रश्नानं उत्तर नाही भेटणं मला. तुमले मी बोल राय ना तुम्ही त्या टिया लावणारच कडे दकी राहणार. हो भाऊ अरे जी गाडीने वाटते की ना ती गाडीनं बोर्ड वाचा रे काका तुम्ही कत दका येल गाडी ऊस काढी जात ना.